एकदा काय करा, त्या सगळीजण मिळून त्या रंकाळ्याचं वाटोळ करा त्याच्या आईला. म्हणजे काय तुम्हाला अकलेचा भाग कुठं डोकी घाणवत ठेवल्यात काय समजना झाले. बरं मी असं का म्हणालोय, आता ह्यो प्रकार बघितला तुम्ही, रंकाळ्यावरचे सुशोभीकरणासाठी लाइटिंग लावले, त्या लाईटी डायरेक्ट फोडल्या, त्या डांबांची तोडफोड केल्या. काय म्हणजे कुठला राक्षसी आनंद मिळतोय असलं सगळं करून, काय काय म्हणजे देव जाणे. आणि ह्यो कलंदर बघा, या कलंदरनं डायरेक्ट पोत्या सकट कचरा रंकाळ्यात टाकलाय, बाटल्या पण रंकाळ्यात टाकल्यात. अरे काय अकलेचा भाग आहे काय त्याच्या आईला. म्हणजे त्या लोकांना या गोष्टी फुकट मिळायला लागल्यात म्हणून याची किंमत नाही. माझं आपल्या इथल्या प्रशासनाला एक म्हणणं आहे की ह्या गोष्टी फुकट दिल्यामुळे त्याची किंमत ठेवणं झाल्यात लोक. सगळे काम करूया, त्या रंकाळ्यावर जाण्यासाठी मिनिमम अमाऊंटची काहीतरी एक तिकीट लावूया. आता बऱ्याच ठिकाणी मी फिरायला जातोय, त्या ठिकाणी बघतोय की तिथे तिकीट असतात, तसं रंकाळ्यावर पण तिकीट लावूया, जेणेकरून पैसे देऊन जर तिथे यायला लागले तर तिथं काही कचरा होणार नाही. आणि तो कचरा उचलण्यासाठी तिथं कामगारांचा पगार सुद्धा त्या तिकिटाच्या पैशातून होऊ शकतोय. आणि तिथं सिक्युरिटी सुद्धा वाढवता येईल, जेणेकरून लोक अशी खोड्यागत वागणार नाहीत. त्यांच्या आता बोलायचं राहू दे, पण अशी लोक जर तुम्हाला कुठं दिसलीच तर त्या लोकांना बेशक अडवा. ऐकला नाही, कॅमेरा काढा, रेकॉर्ड करा आणि आम्हा लोकांना पाठवून द्या, त्यांना करून टाक्या व्हायरल. कारण ऐतिहासिक ठिकाणं सांभाळणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि आपण ती सांभाळलीच पाहिजे. आणि ह्यो व्हिडिओ त्या लोकांना शेअर करा जी लोक रंकाळ्यावर घाण करायला लागल्यात. जय हिंद, जय महाराष्ट्र.